नमस्कार, आपण पाहता पोलीस टाइम्स न्यूज। मी ओम चौरगडे आपला हार्दिक स्वागत करतो। दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी यशोधरा नगर हनुमान मंदिर जवळ मनु फटाक्या गोडाऊन मध्ये धान्याची जमाखोरी सुरू असल्याचा संदेह पोलिसांना होता। यावर पोलिसांनी दुपारी 3-4 दरम्यान तिकडे रेड केल्यानंतर जवळपास 3 ते 4 तास तिकडे चौकशी सुरू असताना तिकडे मीडिया सुद्धा पोहोचली। मीडियांना त्यांनी थांबवून ठेवले की आमचा पंचनामा सुरू आहे। यावर संध्याकाळी जवळपास 7 वाजता अन्न वितरण अधिकारी माननीय श्री विनोद काळे तिकडे उपस्थित झाले। त्यांनी या घटनेवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं। त्यांच्या म्हणण्यानुसार की मागील काही महिन्यापासून नागपुरात येणाऱ्या धान्य यामधील तांदूळ हे आपण FCI करून उचलत नाही। ते त्यांना म्हणणं असं होतं की ते मागील काही वेळापासून आपण हे गोंदिया भंडारा इथून उचलतो। यावर त्यांचं मत आपण जाणून घेऊया। गव्हाचे धान्य तांदळाचे पोतेच आढळलेले आहे कंट्रोलचे, मग सॅम्पल द्यायची तर कंट्रोलचे कशावर म्हणते ते मार्क असेल ना त्याच्यावर गव्हर्नमेंटचे पाहून आलो। FCIचा मार्क आहे, पण आपण FCIतून तांदूळच नाही उचलत आहे। तर मग गेल्या एप्रिल महिन्यापासून आपण गोंदियाहून भंडाराहून तांदूळ उचलतो। त्याच्यात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे लेवल लागलेले आहे, पण आपण FCIतून फक्त गहू उचलतो, तांदूळ नाही। मग इथे जे तांदूळ येतात ते कुठले तांदूळ असतील? पोलीस तपास करतील, चौकशी करतील त्यांनी कुठून आणलं। सरकारला बदनाम करण्याचा प्रयास आहे। सरळ सांगतो, सरकारी यंत्रणेला मला तिथे राशनचा कुठेतरी एक स्लिप पाहिजे किंवा हा तांदूळ राशनचा आहे म्हणून तसं पाहिजे। तर ते राशनचा नाही, त्याच्यावर मग कोणता मार्क लागलेला आहे? FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बऱ्याचशा लोकल तांदूळ पण बाहेर विकला जातो ना, घेतला जातो ना, टेंडर आहे तिथून घेतलेले शालेय पोषण आहारचे याची त्याची, तो तिथून पण जातो। शालेय पोषण आमच्याकडे नाही। सर, आतमध्ये तुम्ही गेलेले, इथे कारवाई होत आहे पोलिसांची, म्हणजे हे गोडाऊन आहे, तर तुम्हाला आतमध्ये कंट्रोलची तांदूळ आढळले का? बघा, तो राशनचा तांदूळ आहे हे अजून अद्यापर्यंत सिद्ध झालेलं नाही। अच्छा, आणि तो पांढऱ्या कट्ट्यांमध्ये आहे आणि रेशनचा तांदूळ हा जिपच्या कट्ट्यामध्ये येतो आणि त्याच्यावर पणन हंगाम 24-25 किंवा 25-26 महाराष्ट्र शासन असा लोगो येतो। असा लोगो तिथे कुठून आढळलेला नाही। असला लोगो तिथे आहेच नाही म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार ना? आणि पोलिसांची एवढ्या तासांपासूनची कारवाई जी सुरू आहे, मीडियाला त्यांचं ते मोजमाप चालू आहे आतमध्ये। आणि म्हणजे असं आहे का जेव्हापर्यंत त्यांची कारवाई सुरू असते तेव्हापर्यंत म्हणजे मीडियाने तिथलं काहीच फुटेज घ्यावं नाही? बरोबर, तो त्यांचा पार्ट आहे, त्यांनी केलेली कारवाई आहे, त्यांना पूर्ण करू द्या। त्याच्यानंतर तुम्ही त्यांना विचारणा करा, ते तुम्हाला इथून माहिती देतील। पोलिसांचा तपास झाल्यावर काय, म्हणजे जर असं काही आढळल्यास तर काय कारवाई? पुढील एसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट मध्ये कारवाई होईल समोरच्या जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कारवाई होईल त्यांच्यावर। बहुतेक याच्या आधीही कारवाई झालेली आहे, पण तुम्ही 4 दिवसानंतर माणूस पाठवलेला सॅम्पल घ्यायला, असं काहीतरी ऐकलं आहे? नाही, इथेच कारवाई झाली आहे यशोधरा नगर मध्ये, आणि तो माल अद्याप पण आमच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावर कारवाई पण सुरू आहे। पाहत राहा पोलीस टाइम्स न्यूज। धन्यवाद।